पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुठं ठेवला असेल बाई शर्ट? काय बाई पोरग तरी असं कुठं टाकत नाही एरवी, कुठं ठेवलंय? इथं पण नाही। रुपालीला विचारते। रुपाली, अगं रुपाली। हाय। अगं त्या अर्जुनच्याच कपड्याचा मेळ लागणं झालाय बघ। का हो, काय झालं? अगं त्याचा तो शर्ट सापडणं झालाय। तो नाही का परवा त्यानं तो चौकड्याचा शर्ट घातला होता, कुठं काय धुवायला गेलाय का कुठं गेलाय काय कळनाच झालंय। अहो असेल इथंच कुठेतरी। अगं नाही ग, म्हणजे असं कधी होत नाही ना, आपण कपडे धुतो आपल्याला माहित असतं। अहो चुकून सरकारने तर ह्यांच्या कपड्यात गेला असेल, बघते मी। असं होय? काय झालं वहिनी? काय नाही भाऊजी, ते अर्जुन भाऊजींचा एक शर्ट सापडे ना। होय, असं कसं बरं? अरे तेच तर काय कळना झालंय। आणि कधीपासून सापडत नाहीये? म्हणजे बघ, हा ते अर्जुनचं बदलीचं पत्र आलं नव्हतं का त्या दिवसापासून। आणि त्याला नाही विचारलं का तुम्ही? अरे विचारलं की त्याला, त्याच्या पण काही लक्षात येणं झालंय। हो एवढं काय नाही भाऊजी, आम्ही दोघी बघतो। हा बघा बघा। वंस, काय पाहिजे हो? अहो आई, आत्यांना दुपारचं जेवण द्यायचं राहिले, थांबा मी ताट वाढते पटकन। बाई भूक लागली असेल त्यांना। लागू दे की, थोडं थांबला म्हणून काय झालं? असं बोलतात होय? अरे तुझ्या बापाची बहीण आहे ना ती? मला वाटून काय करायचंय, ती वागली तशी। राहू दे, तुझं कामाचं बघ जा। आणि हा त्या शर्टचं काय होते ते सांग फक्त मला, भेटतं की नाही ते। कर, त्याच्या शर्टची तुझं काय काम आहे? अगं नाही, आता अर्जाच्या बदलीचं पत्र आलं ना, काहीतरी घ्यावं म्हणलं त्याला, शर्टच घेतो की। असं होय? मग बरोबर आहे। रुपाली, अगं ताट केलं का? वंस, रुपाली आंटी। सुजया, असं का वाटतं की अर्जाचा काहीतरी संबंध आहे त्या पृथ्वीला हाणला त्यात? नाही म्हणजे नेमकं त्या दिवशीपासून त्याचा शर्ट नाही, तिकडे पृथ्वी आणि रॉकेट फाटलेला खिसा घेऊन फिरत्यात। लिंक लागते का याची? चल केला चल केला चल केला। अरे ओंकार, परवा ते तणनाशक दिलंच नाहीस की तू? हा ते आलंय आता गोडाऊनला आहे, येऊ का घेऊन? हा ये, मी लक्ष ठेवतो इथं, जा घेऊन। बापू क्या सोचते बैठा है? सुबह से कुछ खाया नहीं होगा, ये देख वड़ा पाव लाया है, हाँ खा जरा। अच्छा तू पण का नाही? चाचा, काल तू भी होतास आमदार आले तो। हाँ आपली जरा जास्तच बोलली का आमदारांना? पागल है क्या बापू तू? वो सही बोली, उसका मुंह बंद। हाय रे, पण उगीच असं वाटतंय की माझ्यामुळेच झालंय सगळं। तुम बाप लेक ना बहुत पागल है। हाँ वो बोलती की माझ्यामुळे झालं, तू बोलतय तुझ्यामुळे झालं। अरे तसं नाही चाचा, पण एवढ्याच्या कारणासाठी त्या पृथ्वीने तिची वड निवडली, आयुष्याच्या वाटेवर अशी माणसं भेटतच राहणार आहेत। पोरगी रे आपली, भीती वाटती। वाटणारच बापू, तू ही बोल रहा था ना मेरी बेटी लाखों में एक है। अरे बापू, तू ही लाखों में एक बाप होना चाहिए। जरा ऊपर वाले पर भरोसा रख और आपी पर भी। रे वड़ा पाव खा। चाचा, हे कापड कोणा शर्टाचं काय माहितीये का? अरे साधा कपड़ा है, मालूम नहीं? ओ विना काका, इकडे काय काय काम काढली? हे कापड काय बघण्याचं वाटतंय का? ही कशाचं कापड?
ही शर्टाचं असेल, पॅन्टीचं असेल, नाही तर चड्डीचं असेल. ते कशाला घेऊन फिरायला लागले? काय वेळ आली राव, हे घेऊन फिरायला लागते. पृथ्वीला कोणी मारला तो कसा घावायचा? बापू, नक्की तुला माहित नाही ना? सरपंच, अहो तुम्ही बी होता की आमदारांसोबत आमच्या इथं, तेव्हाच सांगितलं की आमचा काय संबंध नाही म्हणून. परत परत काय विचारता हो? अरे तुझी आप्पी काल वर तोंड करून बोलली की क्लास लावा काय होतं रे, त्यासाठी राणी लिहून द्यायला तयार होतास ना? सरपंच, नक्की काय झाले? विनय काका यांची पोरगी आप्पी हा, लय शाने, कलेक्टर व्हायचा ना तिला. तिची ओढणी कोणीतरी ओढली म्हणून त्या पृथ्वीला मारलाय. सरपंच, चार चौकात बोलायसारखी गोष्ट आहे काही? उगी आपला बोबाटा करायचा? बापू, मी नाही सांगत कुणाला. अहो तसं नाही, पण बोलायची पद्धत असते का नाही? बापू, अख्ख्या गावाला माहिती आहे पृथ्वीला कशासाठी मारलाय ती. तुला विश्वास ठेवायचा नसेल ना, नको ठेवू. पण तू जर घावला नाही का नाही तर प्रतापराव अख्ख्या गावाचं पाणी, लाईट आणि रस्ता बंद करील. उसको मालूम नहीं, जा तू. सरपंच, नाही काय असं होत. जावा. ठीक आहे. काय वेळ आले राव, चालायचं. यासाठी सरपंच झालं होतं का? नाही नाही, तू नको काळजी करू उगत. जा. आणि डोकं शांत ठेवत. बघितलं चाचा, माझी पोरगी अभ्यास करती, परीक्षेत पहिली आली, हे नाही लक्षात राहत त्यांच्या. तिची ओढणी वडली एवढं मात्र लक्षात राहिलं यांच्या. बापू, अहो नका काळजी करू. लोक काय बोलतच राहतील. आपण आपल्या पोरीवर विश्वास ठेवायचा. मला सांगा, तुम्ही तुमच्या पोरीला जास्त ओळखता का लोक? हा, त्यामुळं आपण आपल्या पोरीला सपोर्ट करायचा. अहो अडचणी काय येतच राहतील, परत तुम्ही सपोर्ट केला ना तरच तुमच्या मुलीला जास्त बरं वाटेल. अहो नका काळजी करू, होईल. तुमची पोरगी नक्की कलेक्टर होईल. बरं वाटलं ऐकून. हो विनायक काका, घेऊन आलोय औषध बघा. या. आलो आलो. असं असतंय बघा बाप. अहो शेतात तण वाढलं म्हणून आपण पीक जाळतो का? तणनाशक मारलं की तण जाते जळून. नका काळजी करू. येऊ का? चल केला चल केला चल. वड़ा पाव खाएंगे, चल. जन मारले का नाही पृथ्वीला? त्याच्या शर्टाचा खिसा सापडलाय पृथ्वीकडं. एवढ्या वेळेला ती प्रयत्न करेल तेव्हा देखील मी तिच्याकडून फी घेणार नाही, 1 रुपया देखील. हा शब्द आहे माझा. सॉरी सर, पण मी नाही लावणार आहे क्लास. अपर्णा, शांत डोक्याने विचार कर. तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय असेल हा, एवढं मात्र नक्की. काय करतेस तू? का अभ्यास कर की बाई. सारखं सारखं डोक्यात तेच एक गोष्ट फिरते. अभ्यास नाही केला तर कसं चालेल? वेळ असं निघून जाईल, पूर्व परीक्षा तोंडावर येईल. नाही नाही नाही, ही राहू दे. तुझ्यामुळे होते सगळं. काहीच कळना झालंय बघ. दिदे, तावरसाठी टावेल. ए दिदे, अगं एवढं दचकायला काय झालं बाया? दचकू नको तो काय, असा बसकन अंगावर आल्यानंतर दचकणारच ना. तुला काय पाहिजे सांग की. अगं दिदे, ती गाणं नाही का, सावरिया सावरिया, त्या गाणं एक मला रील करायची होती गे, म्हणून मला नवीन टॉवेल पाहिजे होता.
अगं अजून टावेल आहे. कर की मग. कर की काय कर की. अगं मला नवीन टावेल पाहिजे आहे. आणि त्या बॅगेत काय जीव अडकलाय तुझा? सारखी चिटकून बसलेली असते. काय आहे का त्यात? बॅगेत काय असणार आहे दिप्या? पुस्तकच असणार ना. काय कपडे भरून ठेवणार आहे का बॅगेत? आणि असं पण तुला माहिती आहे मला ते पुस्तकांवर लय जीव आहे. नाही मला जस्ट वाटलं काय तुला नवीन टॉवेल पाहिजे होता ना. ते बघ ते बाहेरचा आपलं टीव्ही आहे ना, टीव्हीच्या मागची देवळी आहे का, त्याच्या दुसऱ्या कप्प्यात आहे. नवीन आहे जा. आणि ऐक ना, मम्मीला सांगू नको मी अभ्यास करते ते. युवराज सिंग हाणल्याशिवाय आउट व्हायचा नाही. डिपेडॉनवर कधी डाऊट घ्यायचा नाही. युवराज सिंग हाणल्याशिवाय आउट व्हायचा नाही. डिपेडॉनवर डाऊट घ्यायचा नाही. ए दिदे, अगं मला लय भारी कंटेंट सुचला. राम देव टावेल मी जातो रील. अरे दिप्या टॉवेल तर उचलू. दिप्या तुला कळतंय का तू काय केलंय ते? मला खोटं बोलावं लागतंय. मला अजिबात खोटं बोलता येत नाही. सगळं ना तुझ्यामुळे झालंय. कळतंय का तुला? दिदे माझा मोबाईल राहिलाय का? ए दिदे कोणाचं शर्ट आहे का येऊ? दिप्या मी तुला सांगते दिदे भारी शर्ट आहे बरं का. आणि याला किस्सा पण नाही. किस्सा नाही. नको ना दिप्या. हळू बोल की बोंबलू नको. अख्खं गाव घरातील आता. मावता आहेस तो मावता. थांब मला सांग, म्हणजे तुला माहित आहे ना पृथ्वीला कोणी आणलं ते? दिदे जन्म मारला त्याचा शर्ट आहे ना यो. तुला तेच सांगते फक्त तू कोणाला सांगू नको दिपे. माझं ऐकून तर घे. मी नाही का कोणाला सांगत. पण खरं सांग, तू थानायला लावलेलं का नाही? डायरेक्ट सुपारी दिलीस. दिदे तू लय चोपार असतो माहिती बरं का. तू खुळा आहेस का? मी कशाला देऊ सुपारी? तुला कळतंय का? मला ही शर्ट दे, मी तुला सांगते नंतर जातो. दिदे मग यो शर्ट तुझ्याकडे आला कसा? मी तुला तेच सांगते दिप्या, ऐक ना माझं. मी तुला सगळं नंतर सांगते. मला शर्ट नाही देणार दिदे. तू आधी मला सांग कोणी दिला. मी नाही देणार शर्ट. नाही देणार. नाही देणार. मला सांगा मॅटर का पाहिजे, त्याशिवाय मी शर्ट देणार नाही. उठ तू बस माणसासारखा माकडा. सांगते शर्ट नको ना दिप्या. मग मी रे ऐक, मी आणि जक्का त्या दिवशी नाही का तळ्यावर गेलतो. शपथ दिदे कसला डॉन आहे तो. दिदे अगं बोल की. दिदे मला पहिलं काय वाटतं माहितीये का? डिपेडॉन की झलक सबसे अलग. आणि आता काय वाटतं माहितीये का? इसकी झलक सबसे अलग. हॅशटॅग रिस्पेक्ट. दिप्या ऐक ना माझं. त्यानं तुझ्यासाठी पृथ्वीला आणलं वय. दिदे मला नाही माहिती त्यांनी माझ्यासाठी मारले का आणि कुणासाठी. मी त्याला ओळखत पण नाही. तो कोण आहे ते पण माहित नाही मला. शर्ट त्या लोकांना घावला असतं म्हणून तो उचलून घरी आणलाय मी. दिप्या ऐक ना, मला काहीच कळणं झालं. लय भीती वाटायला लागल्या रे. डोंट वरी दिदे, नको टेन्शन घेऊस. अगे माझ्या मोबाईलच्या पासवर्ड सारखेच तुझं सिक्रेट पण कोणाला कळून देणार नाही. पण दिदे तू या शर्टाचं काय करणार आहेस ग? देऊन टाकते त्याला परत. अगं पण तो तुझ्या ओळखीचा पण नाही. कुठं गावणार आहे तो तुला? अरे ओळखीचं नाही, पण त्याला तळ्यावर पाहिलं की मी आता त्याला गावात शोधते देऊन टाकते. हा बर दे. आणि हो माझ्याकडनं थँक्यू सांग बरं का त्याला. हॅशटॅग रिस्पेक्ट. दिप्या त्याला असंच देऊन टाकू शर्ट आणि तो कोणाला घावला पकडला गेला तर? हे दिदे बरोबर आहे. तू एक काम कर, तू या फांद्यातच पडू नको. तो शर्ट दे फेकून. तसं बी शर्ट फाटलाय, तो घालत नसतो आता. अगं दिदे तसा बी आता यो शर्ट नाही राहिला. व्हायरस आहे व्हायरस. जिथं बी घुसेल तिथलं सगळं डिलीट करून टाकायला लागेल. आप्पे हे आप्पे काय चाललंय काय तुमचं? 2300 415 गुणुले 3 किती कधी ते
हा बघू मला काय चाललंय का रे तुमचं? अगं मम्मी ती दीदीनं अभ्यास करायला लावलेला. आता मोठ्या बहिणीचं ऐकलं पाहिजे ना. अभ्यास करतेस रे? कर कर अभ्यास करा. बरं तुला काय आणू का? चहा दूध का खायला आणू काय? ए मम्मी मी अभ्यास करतोय ना, तू कधी डिस्टर्ब करू नको. जा तुझ्या कामाला जा. अरे हिला बोलवायला आलते रे. आप्पे जरा भात टाक, मला अक्काकडे जायचंय. हा त्याला अभ्यासाचं सांग आणि मग भात टाक, कळते का? हा कर अभ्यास. हा बे के बे गुणुले 2040 आधी. मी तुला काय म्हणत होते ते ऐकून घे. 1 मिनिट वाचवलं का नाही तुला मी? दिप्या तू ना ग्रेट ग्रेट. हा ऐक माझं, उठ शर्ट दे. आपण जर या शर्टाचा खिसा शिवून त्याला परत दिला तर? 5G दिदे 5G. काय 5Gच्या स्पीडनं डोकं चालतंय तुझं दिदे. लय हुशार आहेस तू. तू नक्की कलेक्टर होणार. पण दिदे तुला खिसा शिवता येतो का? आणि कुठं शिवणार आहेस? इथं? दिदे लय हुशार आहेस तू. आपली मम्मी कशी आहे माहिती आहे ना? तुला असं बघितलं ना तर शर्टाचं कड तुला बी फाडून टाकेल. ऐक ऐक इथं नाही लावणार, कुठे बी लावेल की. पण हा शर्टाला खिसा लावला ना तर आपल्याला पण टेन्शन नाही, त्याला पण टेन्शन नाही. काय शिव शिव बिंदा शिव. मी तोवर एक रील करतो. आणि कुठला डायलॉग कधी दे तू? युवराज सिंग आउट फाईट. युवराज सिंग हल्ल्याशिवाय होत नाही आउट, पण ती पॅडॉन वर घ्यायचा नाही डाऊट. इधर तुझं पुस्तक. तुझ्या वजनापेक्षा त्या पुस्तकांचं वजन जास्त आहे. दी पॅडॉन पब्लिकॉन. शेंशा तुझ्या शर्टाचा खिसा मी शिवल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मम्मी काय म्हणते माहितीये का? पोरींना आपल्या जवळच्या पुरुषाचं सोडून कुणाचेच कपडे शिवायला नाही पाहिजे. हे पण आपल्यात तसलं काही नाही. हा मी आधी सांगून ठेवत्या, नाही तर तुझं डोकं लई चुरू चुरू चालते. तू नसती भानगड करून ठेवल्यास ना म्हणून सगळं करायला लागते. येडा. आप्पे आता ही वडणी फुल रिस्पेक्ट मध्ये तुला परत देईन बघ. फक्त यो जो कांड केलाय ना त्यात गावला नाही पाहिजे तुझा शहंशाह. अर्ज्या काय रे? काय शर्ट शोधतोय काय? शर्ट? कसला शर्ट? ऐका तुझाच की. आता पृथ्वीला कोणीतरी मारलं, त्याच्या शर्टचा खिसा पाडला, तो शर्ट तो इथं थोडं शोधणार आहे. कुठलं कुठं जोडतोय सुजय? आणि मी कुठं काय शोधत होतो? पण लावरून घ्यावं हे लय दिवस झालं जरा. बघा आता. अरे नाही बघाल तिकडे सगळे शर्ट शोधतायत रे. बाहेर पृथ्वीची माणसं, घरात आईवणी शोधतायत तुझा शर्ट. आणि गंमत बघ ना अर्जा, ज्या दिवशी पृथ्वीला मारलं नेमकं त्याच दिवसापासून तुझा शर्ट पण गायब रे. कुठलं कुठं जोडतोय सुजय तू? हा त्याचा आपला काय संबंध? शर्ट इथंच कुठेतरी वाळत घातला असेल. योग अर्जा परफेक्ट योग झालाय. अरे सुजया तुझा डाऊट क्लिअर करतो मी. पहिली गोष्ट कोण पृथ्वी, त्याला मारायचा काय संबंध आहे का आपला? आणि दुसरी गोष्ट काल कुठं होतो मी? कुठं? अरे शेतात होतो मी काल. दारी धरली होती, सगळा चिखल पाहायला लागला. डायरेक्ट सरकार तर गेलतो शेतात, तू काय दिसला नाही तिकडं कुठं? आणि अर्जा शिंतोडे आले होते म्हणे घरी. पोलीस होतो का तू? पोलीस हो की माझ्या जागी जॉईन होतोच. काय तुझ्या इन्क्वायरी लावली राव माझी? सहजच विचारतोय रे. म्हणलं आपला भाऊ पोलीस होतोय, त्याला काहीतरी घ्यावा. आता शर्टच हरवलं म्हटलं शर्टच घेऊ की एखादा. काय गरज नाही, शर्ट घ्यायची काय गरज नाही. इथं वाळत टाकला होता, कुठेतरी हरवला असेल. शोधायचा का आपण? काय शर्ट? तेवढीच काम आहे तू आपल्याला. अरे हा, तुला तर प्रतापरावने पृथ्वीला कोणी मारलं ते शोधायला लावलंय ना. अरे हो, तो एक लोडच आहे. पण ती गावाला पोरग, गावातलं नसणार आहे कोणतरी. 100% गावणार.
बरं चल जेवून घेऊन लय भूक लागली तुझ्या.